रामकृष्ण हरी. आज श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या नियोजनासंदर्भामध्ये सासवड या ठिकाणी लांडगेआळीमध्ये या तुकाई आई साहेबाच्या मंदिरामध्ये संपूर्ण पुरंदर तालुक्याचे सर्व भाविक मंडळींना घेऊन या ठिकाणी मिटिंग आयोजित करण्यात आलेली होती. सदर कार्यक्रम हा 13 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट या दरम्यान संत शिरोमणी सावता महाराजांचा पालखी सोहळा सासवड ते श्रीक्षेत्र आरण असा जात असतो. त्या निमित्तानं 13 तारखेला सकाळी 8 वाजता या ठिकाणी सासवड ग्रामप्रदक्षिणा होऊन हा सोहळा 10 ते 12चं कीर्तन सोपान काका मंदिरामध्ये होऊन सोपान काकांची सावता महाराजांची पादुका भेट होऊन या ठिकाणाहून प्रस्थान होऊन हा सोहळा जेजुरी, मोरगाव, भवानीनगर, निमगाव, केतकी, इंदापूर, टेंभुर्णी मार्गे श्रीक्षेत्र आरण या ठिकाणी 9 दिवसाच्या प्रवासाला पोहोचत आहे. तरी या निमित्तानं या ठिकाणी सर्व भाविकांना विनम्र प्रार्थना की आपण बहुसंख्येने या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन या सोहळ्याची शोभा वाढवावी. संत शिरोमणी सावता महाराज हे पंढरीचे वारकरी होते. आपण भगवान पंढरीश परमात्मा त्यांच्याकडे जात होते आणि म्हणून जरी सावता महाराजांचं आपल्याला असं सांगण्यात आलंय की सावता महाराज कुठं जात नव्हते, पण सावता महाराज यत्र तत्र सर्वत्र जात होते. गोरा कुंभार, सावता माळी, नामा तळमळी, मच्छाजाई नामदेवरायांच्या ज्ञानोबरांच्या समाधीमध्ये सुद्धा सावता महाराज उपस्थित होते. आणि म्हणून शिरोमणी या पदानं ज्यांना गौरविलंय अशा सावता महाराजांची वारी आपल्यालाही व्हावी आणि या उदात्त हेतून आपण हा सोहळा गेली 9 वर्ष सुरू केलेला आहे. यंदा या सोहळ्याचं 9वं वर्ष आहे. सर्वांनी या सोहळ्यामध्ये सहभाग द्यावा, तन मन धनानं सहकार्य करावं ही विनंती. रामकृष्ण हरी.